जातीमध्ये गुणागोविंदाला मी नांदत होतो. नंतर त्याच्यामध्ये एक जातीला बाजूला काढून 58 जातीला विरोध करायचा तुम्ही शिकवू नका. आम्ही विरोध करणार नाही. मातंग समाज आमचा 2 नंबरचा भाऊ आहे. 1 नंबरचा आमचा भाऊ बौद्ध समाज आहे. 3 नंबरला आमचा चेरमकार समाज आहे. 4 नंबरला ढोर समाज आहे. आणि उर्वरित राहिलेले 55 बांधव आम्ही जवळपास स्वातंत्र्य मिळाल्यापासून आम्ही एकत्रित आहे. 13% आरक्षण आम्ही मिळून खाल्ले, मिळून खाणार. जर देवाभावांनी जर आमच्यात अडचण केली तर तुम्हाला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही. तुम्हाला वाटत असेल की फक्त आणि फक्त इथं बौद्ध समाजात तुम्हाला विरोध करतोय. मी ताकदीनं सांगतो चर्मकार समाज सुद्धा तुम्हाला विरोध करतोय. समाज विरोध करतोय, होणार समाज विरोध करतोय, खाटीक समाज विरोध करतोय, 59 जाती विरोध करते. तुम्हाला जर वाटत असेल की बाबांनो मातंग समाजाला आमच्या विरोधात भडकावून आम्ही त्यांच्या बरोबर भांडण करावी, कदापि होणार नाहीये, कधीच होणार नाही. मातंग समाज आमचा भाऊ आहे. आम्ही त्यांना घेऊन चालणार. आबाकडे कधीच उडणार नाही. आणि आबाकडे जर तुम्ही करंड्याचा निश्चय केला तर तुमचे टांगडे तोंडाशी राहणार नाही. या महाराष्ट्रामध्ये बीजेपीचा आमदार फिरू देणार नाही, मंत्री फिरू देणार नाही. आरएसएसचा कुठलाही कार्यकर्ता कुठलाही कानकोपऱ्यात असला तर त्याला ताणून मारणार. सांगतो मला एक वाटतंय की तुमच्या आरएसएसची चालती ना आमच्या बहुजन बांधवावर चालते. बहुजन बांधवावर तुमच्या आरएसएस जर गुंडाळायचं असेल तर ती ताकद ह्या एसटी समाजात आहे. यानंतर ओबीसी समाज सुद्धा आमच्या सोबत राहणार आहे. त्याच्या अगोदर तुम्ही मराठा समाज आणि धनगर समाज ओबीसी समाजामध्ये लावून दिलं. परंतु आज सांगतो तुम्हाला आमच्यात लावून द्यायचं कधी भानगडीत पडू नका. तुम्हाला आम्ही रस्त्यावर फिरू येणार नाही. एवढं बोलताना थांबतो.